चक्क रस्त्याच्या मध्येच आले विजेचे खांब। मिरज म्हैसा महामार्गावर विजेचे खांब रस्त्यावर ठेवूनच रस्त्याचे रुंदीकरण। मिरज म्हैसा महामार्गावर सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे। मात्र रस्त्याचे साईड पट्टीचे रुंदीकरण करताना विजेचे खांब रस्त्याच्या मध्ये ठेवून हे रुंदीकरण करण्यात येत आहे। या रस्ता रुंदीकरणासाठी 6 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे। मात्र महावितरण कंपनीने विजेचे खांब अद्याप हटवले नाहीत। त्यामुळे रस्त्यावर आहे तिथे विजेचे खांब ठेवून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे। रात्रीच्या वेळेस हे खांब दिसत नाहीत। तसेच रस्ता रुंदीकरण करताना ठेकेदाराने कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर किंवा सुरक्षा बॅरिकेड्स लावले नाहीत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत महावितरण कंपनीला लेखी कळवले आहे। मात्र महावितरण कंपनीकडून याबाबत अद्याप कोणतीही कारवाई सुरू असल्याची किंवा करण्यात येत असल्याची माहिती मिळाली नाही। त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे।